नमस्कार मित्रांनो, मी पाटील सुरेश अंबिदास, शिल्पनिरीक्षक यांत्रिक मोटार गाडी, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ येथील यांत्रिक मोटार गाडी या व्यवसायाच्या वरिष्ठ प्रशिक्षकांना प्रशिक्षण देत असून आज मी आपणास बोलेरो गाडीचं टायर रोटेशन आज आपण बघणार आहोत। या ठिकाणी बोलेरो गाडी आहे, हे आपणास दिसत आहे। बोलेरो गाडीचं टायर रोटेशन करण्याआधी गाडीच्या सर्व चाकांना मागे पुढे उट्या लावून घ्यायच्या आहेत। उट्या म्हणजे वुडन चोक, आणि हा आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला गाडीचे व्हील्स काढून घ्यायचे। त्याकरता जॅक, व्हील स्पॅनर, जॅक टॉमी आणि ट्रे यांची आवश्यकता असेल। सर्वप्रथम स्टेपनी काढून घेतली, गाडीला जॅक लावला। जॅक लावल्याच्या आधी व्हील नट लूज केलेले असतील। त्यानंतर गाडी जॅकअप केली, जॅकअप केल्यानंतर व्हील नट काढून घेतले आणि व्हील काढून घेतलं। त्यानंतर स्टेपनीचं काढलेलं व्हील त्या ठिकाणी आपण रेअर राईटच्या ठिकाणी बसवलेलं आहे। बसवताना नट समोरासमोरचे घट्ट करायचे आहे। अशा प्रकारे सर्व व्हील्स, रेअरचं फ्रंट लेफ्टला, फ्रंट लेफ्टचं रेअर लेफ्टला, रेअर लेफ्टचं फ्रंट राईटला आणि फ्रंट राईटचं स्टेपनीमध्ये व्हील्स पुन्हा फिट करायचे आहे। अशा प्रकारे आपण टायर रोटेशन केलेलं आहे। टायर रोटेशन केल्यामुळे टायरचं आयुष्य जवळजवळ 20% वाढते आणि साधारणतः 10,000 किलोमीटर रनिंगनंतर गाडीचे टायर रोटेशन केले पाहिजे।